संतोष देशमुख हत्याकांडमधील जो मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड, त्याला आज न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्याचबरोबर अजून एक मोठा दिलासा भेटला, तो म्हणजे त्याला जो एक आजार आहे स्लीप ॲपेनिया नावाचा, ज्यामध्ये तो झोपेमध्ये असल्यावर माणसाला श्वास घेण्यामध्ये अडथळा येतो आणि अडथळा आल्यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो. अशा या आजारापासून संरक्षण म्हणून जे एक मशीन असतं CPAP नावाचं, ते मशीन तो आता त्याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्याच्या सोबत तो ठेवू शकतो, जेणेकरून तो हवा घेऊ शकतो त्या मशीनने. जशी अस्थमाची मशीन असती तशीच ती CPAP नावाची मशीन असती, ज्याने आपण श्वास घ्यायचा असा, ज्यामुळे आपल्याला काही श्वास घेण्यामध्ये अडथळा येणार नाही, त्यासाठी ह्या मशीनी असतात. शेवटी काय, तुरुंगात गेल्यावर छगन भुजबळ नावाचे नेते होते, त्यांची छाती दुखत होती, कळ येत होती आणि आता वाल्मिक कराड याला झोपेमध्ये श्वास घेण्याचा समस्या होत आहे. त्यामुळे तुरुंगात गेल्यावर मोठ्या मोठ्या लोकांना असे छोटे छोटे आजार होत राहतात. काय वाटते तुम्हाला? कमेंट करा.